आज काय नेमकी मागणी तुमची? सरकारने एक मिनिट सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही फसवी आहे. ही कर्जमाफीची योजना नसून कर्ज वसुलीची योजना आहे. सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 7/12 कोरा करण्याचं अभिवचन दिलं होतं. सरकारने फसवणूक केलेली ही कर्जमाफी आहे. उद्धवजींच्या काळात एका थंबवर 2 लाखाची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली होती. आता अनेक अटी, अनेक शर्ती याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. प्रोत्साहन अनुदानासाठी सुद्धा वेगळ्या शर्ती टाकलेल्या आहेत. 2017ची कर्जमाफी झाली, 2019ची झाली, 2008ची झाली. याच्यातले जे राहिलेले शेतकरी होते हे सुद्धा या कर्जमाफीच्या कक्षेत येत नाही. म्हणून ही कर्जमाफी नुसती घोषणा आहे, याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. याच्याविषयी माननीय उद्धवजींच्या आदेशाने महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होतंय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरला सुद्धा आंदोलन होतंय. शिवसेनेच्या वतीने इथले खासदार आपले खरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मला असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं सुरू केलेलं आहे आणि याचा वणवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचेल. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सरकार अपयशी ठरलं. अपयशी ठरलेलं आहे. सरकार अपयशीच ठरलेलं आहे. सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाची संवेदना नाही आहे. आज पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, ते मिळालेलं नाही. आज बाजारामध्ये युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही. असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकारला मला असं वाटतं राजकारण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा हा आवाज उठवणं आमचं जबाबदारी, तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो. बुलढाण्यामध्ये त्याला आपण समर्थन देणार आहात. कोणत्या? शेतकरी हे बघ, जो कोणी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करतोय, भूमिका घेतो, त्याच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. कोणती व्यक्ती असो, कोणती संघटना असो, कारण शेवटी आमचा उद्देश एक आहे. आंदोलन कोण करतो हा दुय्यम भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी असं उपोषण करत असेल, कोणी असं आंदोलन करत तर त्या आंदोलनाच्या मागे आमचा नैतिक पाठिंबा निश्चित आहे. ऑपरेशन टायगर हे बघ, सक्सेस झाला असं म्हणता येणार नाही. अजून याच्याविषयी शिवसेनेचा संसदीय पक्ष वेगळ्या पद्धतीने निर्णय घेईल. आजचा जो व्हीप होता, त्या व्हीप जर पाळला नाही तर त्याच्या कायदेशीर बाबी काय त्या तपासल्या जातील. तेव्हा आपल्याला असं ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणणार नाही. असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. खासदार नंतर आता आमदारांचं सुद्धा ऑपरेशन असं काही होणार नाही. हे पहा, अशा 2 वर्षापासून घोषणा होत्या, तरी मग खासदार तोंड लपून का फिरतात? यावं ना, आम्ही गेलो म्हणून सांगावं. दोघांनी गेला असेल त्यांनी यावं जनतेच्या दरबारामध्ये. मग खासदारांचे काय हाल होईल बघा, एवढंच सांगतो. काढ ना, शिवसैनिक फोडून काढ ना. तुम्ही सोशल मीडियावर बघू लागले शिवसैनिक काय करतील. आणि मला असं वाटतं प्रत्यक्ष त्यावेळेचे त्यांनी येऊन जर सांगितलं एखाद्याने की मी असं असं केलेलं, तर मला वाटतं शिवसेना आणि जनता काय करेल त्यांचं बघू. 9 पैकी 6 आमदारात ठीक आहे, आता ते झालं ना, ते आता सगळं दिल्लीला झालं. हो भजन, मी सांगितलं ना, संसदीय पक्ष योग्य ते पावलं उचलेले का. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.